प्रामुख्याने या भागातला एक विषय तुम्हाला सांगतो. या एवढे आपण लोक बसल्यावर नाही या ठिकाणी, तर या लोकांना, या मायबाप जनतेला माझा एक प्रश्न आहे. या विधानसभेत एखाद्याला जर हार्ट अटॅक आला किंवा एखादी गंभीर आजार झाला तर त्याला या गोंडपिंपरीमध्ये उपचार मिळते का? मिळते का? त्याला रेफर टू चंद्रपूर, बरोबर? तर रेफर टू चंद्रपूर. मग इतके वर्ष तुम्ही यांना मतदान मारलं तर तुम्हाला उपचार भेटावं म्हणून मारलं का रेफर व्हावं म्हणून मारला? अरे पण तुम्हाला तर रेफरच भेटत आहे ना, तुम्हाला रेफरच भेटत आहे ना, उपचार कुठं? हो, तुम्हाला उपचाराची गरज नाही. बघा, एक हिंदी चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, सगळ्यांना माहित असत. ते डॉक्टर असा, एखादी आपण सिरियस पेशंट नेला तर डॉक्टर असा येते पटापट निकोल स्कोप वगैरे लावून असा एकदम बाहेर चालत. तो अच्छा हुआ 5 मिनिट पहिले लेके आए होते तो बच गया होता. मेडिकल इमर्जन्सी नावाची वस्तू असते ना काही, बरोबर ना? तर ते डॉक्टर असं येते 5 मिनिट पहिले आ गए होते तो बच गया होता. त्याच्यानंतर तेच डायलॉग अशी आहे, अच्छा हुआ 5 मिनिट पहिले लेके आए इसलिए बच गए. अरे यार, रेफरच्या चक्कर मध्ये गोंडपिंपरीकरांनो तुम्ही 2-2 तास उशिरा होत आहे आणि तुम्हाला याचा अर्थ समजत नाहीये. अरे या 2 तासामध्ये कित्येक घरचा कमवता व्यक्ती गेला असेल, कित्येक घरच्या आया गेल्या असेल, कित्येक घरचे पोरं गेले असेल, कित्येक अपघातामधले माणसं लोक गेले असेल. तुम्ही याचा कधी विचार केला नाही, तुम्ही याचा विचार कधी करणार आहे? तुम्ही कधी या गोष्टीचा विचार करणार आहे? त्या गोंडपिंपरीमध्ये, त्या राजुऱ्यामध्ये, त्या गटचांदूरमध्ये, त्या कोरपण्यामध्ये या अशा गंभीर आजारामध्ये उपचार होत नाही. तिथं का होते? तुम्ही एखादी गंभीर आजारातला पेशंट तिथं न्या, तो डॉक्टर का म्हणते माहितीये का? 5 मिनिटं थांबू द्या म्हणते, हा गेला याचा पोस्टमार्टमच करून टाकतो म्हणजे. तुम्ही उपचार भेटावं म्हणून मतदान केलं का पोस्टमार्टम व्हावं म्हणून मतदान केलं? अरे पण तुमच्याचं पोस्टमार्टम होत आहे नाही का? या लोकांना कधी तुमच्या जीवाचा मोल केला नाही, या लोकांना कधी तुमच्या रोजगाराचा मोल केला नाही, या लोकांना कधी तुमच्या इतर गोष्टींचा सोयी सुविधांचा विचार केला नाही. आणि चाललो आपण मतदान मारत मतदान मारत. या लोकांकरता तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करू नका. हे विधानसभा निवडणूक या विधानसभेचं भविष्य घडवण्यासाठी असते. हे विधानसभा निवडणूक या भागातील लोकांच्या भविष्याला चालना देण्याकरिता असते. हे विधानसभा निवडणूक विकासाकरिता असते. या सगळ्या गोष्टी होत नसताना देखील तुम्ही मतांवर मतं मारत चालले आणि या लोकांनी कधी इथं काही दाखवलं नाही. मी तुम्हाला सांगितलं या विधानसभेमध्ये 4 सिमेंट प्रकल्प आहे, 5 कोटीचा खजानी आहे, पण या विधानसभेमध्ये आणखी काही गोष्टी आहे. तुम्ही सांगतो त्या कोरपण्यामध्ये 4 सिमेंट प्रकल्प असेल ना, तर त्या जिवती मैदाना तालुका, त्या जिवतीला 10 सिमेंट प्रकल्प येऊ शकते. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लाईम स्टोन आहे ज्याच्यापासून सिमेंट बनते. त्या भारीला जाऊन पहा, मोठ्या प्रमाणात लाईम स्टोन आहे. पण कोणत्या आमदाराने त्या ठिकाणी प्रकल्प आले पाहिजे, सिमेंट प्रकल्प उद्योग आले पाहिजे म्हणून प्रयत्न केले का? तशा पद्धतीची मागणी केली का?
त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लॅटराईट आहे. त्या लॅटराईट पासून पण 5 प्रकारचे उद्योग येऊ शकते. पण कुठल्याच लोकांनी या भागात उद्योग आला पाहिजे म्हणून प्रयत्न नाही केले. आता ते म्हणाल की जीवती हे वनजमीन आहे. ते काय म्हणते, जीवती हे वनजमीन आहे. मग छत्तीसगडचं हरसाल देखील वनजमीन होते, पण ते वनजमीन काढून अदानीला देण्यात आले न त्या ठिकाणी कोळसा खदान आणण्यात आले. जर छत्तीसगड मध्ये होऊ शकते तर माझ्या राजुरा विधानसभेमध्ये माझ्या जीवतीमध्ये काम होत नाही. अरे तुमचे प्रयत्न कमी पडले, तुम्ही खट्या झाले खट्या. हे पोस्टरवर जवान जवान फोटो टाकल्यानं काही होत नाही. जवान दिसा लागते, जवान कृतीतून दिसा लागते. आज याच्या शरीरातली रग गेली आणि तरी म्हणते शेवटची संधी. अरे कधीपर्यंत? या ठिकाणी माझे आजोबा लोक आले. या लोकांना सांगतो, फक्त बिल्ल्यावर शेतकरी लिहून दिसला म्हणून यायनं मतदान मारलं, नाही तर यायचंही बुरका काम नाही केलं. हा माझ्या शेतकरी बांधव मोठा घोडा आहे. यांना जर भावनिक आव्हान केलं, यांच्याशी 2 शब्द चांगले बोलले तरी बिचारे भुलून जातात. हो, तुमच्या याच गोष्टीचा त्या लोकांनी फायदा घेतला. मला सांगा आजोबा, तुमच्या मतदानानंतर तुमच्या नातवाची सोय होत नसल, तुमच्या पोराबाराची सोय होत नसल, तुम्ही का म्हणून मतदान मारत बसले? आज तुमच्या मतदानानंतर इथं बदल पडला पाहिजे होता. जे बाकीच्या 5 विधानसभा दिसते ते राजुरा विधानसभेत दिसायला पाहिजे होतं. हे दिसत नाही. आपल्या मराठीत एक म्हण आहे, आज्यानं जर झाड लावलं तर त्याचे फळ नातू खाते. या राजुरा विधानसभेतल्या प्रत्येक माझ्या आजोबांना विनंती करतो, आजोबा तुम्ही या ठिकाणी सचिन भोयर सारख्या नेतृत्वाचं झाड लावा, त्याचे फळ तुमचे नातून नक्कीच पाहिजे. मी याच्या काही पहिली संधी शेवटची संधी करायला आलो नाही. मी या ठिकाणी माझं जीवन अर्पण तुम्हाला करायला आलो. अरे मी काय संघर्ष केला तो माझ्याकडे सांगण्यासाठी आहे, म्हणून काही सभेत मांडू शकतो. अरे मित्रांनो, इतक्या वर्ष मी माझ्या कुटुंबाचा विचार नाही केला, मी तुमच्यासारख्या लोकांचा विचार केला. कधी कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही. ज्या दिवशी पद घेतलं ना त्या दिवशी सांगितलं, काही आजपासून मी तुमचं राहिलो नाही बाबा, आजपासून मी तुमचं राहिलो नाही, मी जनतेचा झालो. माझ्या आईच्या डोळ्यात पाणी होतं, माझ्या आईच्या डोळ्यात पाणी होतं. माझ्या वडिलांना समाजसेवेची आदत होती, सवय होती. ते रक्तातून आली समाजसेवा. मला कोणत्या नेत्यानं घडवलं नाही, कोणत्या नेत्याकडून शिकलो नाही. जसं जसं ठोकर खात गेलो, सगळ्या गोष्टी शिकत गेलो, काम करत गेलो. पत्र कसं लिहायचं, जमाव कसा जमाचा, लोकांसोबत जुळायचं कसं, त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे, अधिकाऱ्यांच्या समोर कसं जायचं, या छोट्या छोट्या गोष्टी केल्या. मला पाठमोरी कोणता नेता नव्हता, मी स्वतः अनुभवातून शिकत गेलो. कारण की तुमच्यासारख्या मायबाप लोकांची साथ मला होती. बघा 2012 मध्ये माझ्या खिशात 100 रुपये नव्हते राहत, 100 रुपये, पण पाठीमागा हजारो जबाब होता. मला माहित आहे सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही. माझी तेवढी अवकाशही नाही विकत घ्यायची, माझी तेवढी अवकाशही नाही. माझ्या खिशात पैसे नव्हते, पण लोकायले पैसे कधी लागत नाही. लोकायले लागते तर त्याच्या अडचणीमध्ये काम करणारा माणूस लागते. अरे तुमची अडचण स्वतःची अडचण म्हणून घेतली, तुमचे प्रश्न स्वतःचे प्रश्न म्हणून घेतले. तिकडं आई दवाखान्यात जातो करत बसली. आईकडे मी कधी लक्ष देता आलं नाही. एवढा मोठा त्याग या ठिकाणी केला. मी म्हणतो ना, या ठिकाणी त्यांनी त्याच्या 7 पिढ्याची सोय केली. सचिन भोयर राजकारणामध्ये पैसे आडके माड्या घोडे घाडे कमवासाठी आले नाही.
त्याने त्याच्या 7 पिढ्याची सोय केली. त्याने त्याच्या 7 पिढ्याची सोय केली. मी या ठिकाणी माझ्या घरावर तुळशी पत्र ठेवून आलो आहे. मी माझ्या भारत सरकारच्या नोकरीचा राजीनामा देऊन तुमच्यासाठी निवडणूक लढत आहे. इथून काय समोर भविष्य राहील ते मला माहित नाही, पण तुमच्यासाठी भांडायचा आहे ना एवढा चंग माझ्या मनामध्ये आहे. या कोरोना सारखी एक त्रासदी होती. चिवलं पाठवा वेगळं. कोरोना सारखं ये बेटा चिव ये. कोरोना सारखी त्रासदी होती. कोरोनामध्ये तुम्ही आपापल्या नातेवाईकाला हात लावत नव्हते, कोणी कोणासोबत हात मिळवत नव्हते, कोणी कोणाच्या घरी जात नव्हते. कोरोनामध्ये कोणी कोणाच्या घरी जात नव्हते. या कोरोना काळामध्ये सेवा कशी करायची आहे ना, चंद्रपूर जिल्ह्यातला पहिला कोरोना पेशंट माझ्याकडे भेटला. मी लोकांना दाखवून दिलं का रस्ते बंद कसे करायचे, त्या ठिकाणी सॅनिटाईज कसं करायचं, त्यांना मदत कशी पोहोचवायची, या सगळ्या गोष्टी मी लोकांना त्या ठिकाणी दाखवून दिलं. लोकांसाठी रेमडेसिवीर, ऑक्सिजन या सगळ्या गोष्टीचा विचार केला. कोरोना पेशंट आपल्या गाडीत घेऊन गेलो. ज्या पेशंटला उपचारासाठी बाहेर सोडत नव्हते त्याच्यासाठी कोरोना हॉस्पिटलमध्ये जाऊन बांधलो. या सगळ्या गोष्टी करत होतो. हे माझं लेकरू आहे ना, हे लेकरू माझा कोरोना काळातला आहे. तिचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी कोरोनाची साथ सुरूच होती. तारीख 15 ऑगस्ट ना, चायला हे लक्षात, सप्टेंबर 15 सप्टेंबर सॉरी. तर त्या सप्टेंबर महिन्यामध्ये माझ्या गोडबाळाचा या जन्म झाला. तिला फक्त मी त्या काळामध्ये फक्त 1 दिवस दिला. तो 1 दिवस दिला. तिचं काय मुका घ्यायचं. त्याच्यानंतर सातत्यानं लोकांच्या कोरोना काळामध्ये सेवा करत बसलो. बघा त्या दवाखान्यामध्ये मी यांना 1 दिवस दिला. त्याच्यानंतर मी माझ्या बाळाकडे जाऊ शकलो नाही, कारण की माझी सातत्यानं सेवा सुरू होती. जेव्हा वरोऱ्याला मी माझ्या सासरी गेलो, माझ्या या बाळाला हातात घेतलं ना, ते माझं बाळ माहितीये का, बाबा बाबा हिला काही समजत नसत. अरे राक्षस पाहिल्यासारखी रडायला लागली रे, राक्षस पाहिल्यासारखी. अशा प्रकारे एवढ्या स्वतःला झोकून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करत बसलो. हे सेवा मला जिंकवासाठी हे पुरेशी नाही का? मोठ्या प्रमाणात इथं कामगार पण मित्र आहे माझे. कामगार कुठले आमदार खासदाराचे बरोबरच नाही, तुमच्यासारख्या सर्वसामान्य गोरगरीब कास्तकाराचे बरोबर. माझा संघर्ष या कामगारांसाठी असते. या ठिकाणी माझे कामगार पदाधिकारी आले. तुम्ही मला 1 रुपयाचा बट्टा लावू शकता का? तुम्ही मला 1 रुपयाचा बट्टा लावू शकता का? पैशासाठी, पैशाच्या भरोशावर माझं राजकारणच नाही. अरे त्या 2012च्या निवडणुकीत सांगतो ना, माझ्या खिशात फक्त 100 रुपये नव्हते, पण पाठीमाग हजारो नंबर होत राहत होता. त्या 2012ला जेव्हा निवडणुकीला उभा होता ना, तर त्यावेळे ते लोक का म्हणे, आता काँग्रेसवाला तर म्हणाल नाही सचिन भोयर जिंकते म्हणून, म्हणाल का भाजपवाला म्हणाल सचिन भोयर जिंकते म्हणून, शेतकरी संघटनेवाला म्हणाल, तर हे सगळे माझे माफच काढाल ना. तर त्यावेळेस ते लोक का म्हणे, ये लड़का ज्यादा से ज्यादा 20-25 वोट लेगा. किती? 20-25. बघा, मी केलेली सेवा, मी केलेले धावपळ, मी केलेले आंदोलन, मी केलेले चळवळ, सगळ्या गोष्टी मला लक्षात होत्या. वेळ, काळ, ऋतू, कुठल्या गोष्टीचा पर्वा न करता त्या लोकांसाठी धावलो.
आणि त्याच्यानंतर जेव्हा सचिन भोयरची सगळीकडे हवा होती ना, त्यावेळेस हे लोक माफ करताना का म्हणे, ये लड़का ज्यादा से ज्यादा 20-25 वोट लेगा म्हणे. अरे त्या 20-25 मतावरून मी त्या चंद्रपूर महानगरपालिकेला 2 टाइम नगरसेवक राहिलो, त्या चंद्रपूर महानगरपालिकेला सभापती राहिलो, या महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष आहे, चंद्रपूरचा 6 जिल्ह्यांमध्ये युनियन चालवतो, भारताच्या ट्रेड युनियनचा सेक्रेटरी आहे. माझ्याकडे तुमच्यासारखे लोक या भागामध्ये तुमच्या जीवनात बदल पडावा, तुमच्या माझ्या युवा भावांचा युवा मित्र, तुमचा भाऊच रे, मित्र काही नाही, आता भाऊच, या भावांच्या रोजगाराची सोय व्हावं, याचं भविष्य घडावं, म्हणून मी माझं भविष्य अंधारात टाकून इथं आलो. मला कोणाला आवड राहते जे सुखातली दुखात टाकायचे, कोणाला आवड राहते का सुखातली दुखात टाकायचे? सगळं काही बेस्ट चालू होतं, एकदम फर्स्ट क्लास चालू होतं सगळ्याच गोष्टी. मला का माहित नव्हतं का इथं असं घाणेरड्या जातीपातीचं राजकारण चालते म्हणून? मला का माहित नव्हतं का इथं वर्षानुवर्ष करोड रुपये कमावून बसलेले लोक आहे म्हणून? मला का माहित नव्हतं का इथं याचं कॅडर बनून बसला आहे म्हणून मतदानाचं? या सगळ्या गोष्टी इथं होत्या, पण तरी कोणाला ना कोणाला तर या चिखलामध्ये उतरून ते साफ करावं लागेल ना. जर सचिन भोयर हिम्मत करू शकते तर तुम्ही मतदान करण्याचा हिम्मत करणार नाही का? अरे चांगल्या माणसाने मतदान मारलं, या गोष्टीचा तुम्हाला नाद राहिला पाहिजे. अशा पद्धतीची निवडणूक आहे. आता या निवडणुकीमध्ये या विधानसभेला नुसता आमदाराची गरज नाही, हे विधानसभा या 5 वर्षात न पुढच्या 5 वर्षात कशा पद्धतीने हाकल्या जाईल त्याच्यासाठी एका युवा नेतृत्वाची गरज आहे. बघा या राजुरा विधानसभेमध्ये एक तरी युवा नेतृत्व सांगा जे या विधानसभेमध्ये हा गाडा पुढे नेऊ शकते. आहे लक्षात? असेल तर नाव सांगा, सचिन भोयर चालला जाईल. युवा नेतृत्व नाही तयार होऊ दिलं या लोकांनी. साला राज करेंगे तो हम ही करेंगे, कभी ये कभी वो. मी आज तुम्हाला सांगतो, या चंद्रपूर जिल्ह्यातले जेवढे तुम्हाला युवा नेत्याचे नावं माहित असेल ना, सगळ्या युवा नेत्याचे तुम्ही नावं काढा. हे सगळे युवा नेते एका बाजूने ठेवा न दुसऱ्या बाजूने सचिन भोयर ठेवा. माझं काम कधी त्याच्यापेक्षा जास्त न उठू आहे. मी माझं काम मला कोणाला सांगायची गरज नाही. तुम्ही आत्ता मोबाईल काढायचा, आत्ता मोबाईल काढा, त्या मोबाईलच्या सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही सचिन भोयर नाव टाका. मी केलेल्या प्रत्येक मोठं काम, चळवळ, मार्गदर्शन, नेतृत्व त्या ठिकाणी तुम्हाला दिसल, संघटन त्या ठिकाणी तुम्हाला दिसल, आणि हे तुमच्यासारख्या लोकांसाठी भांडणाचं आहे. माझ्याकडे काम आहे ते दाखवू शकतो, माझ्याकडे चळवळ आहे ते सांगू शकतो, माझ्याकडे आंदोलन आहे ते मी तुम्हाला बोलू शकतो, केलं म्हणून सांगू शकतो. या लोकांनी असं काही केलं नाही. या लोकांना तुम्ही वारंवार आमदार म्हणून संधी दिली, त्यामुळे यानं थोडं बहुत काम केलं. अरे मित्रांनो, मी 21 वर्ष आपल्या भविष्याचा विचार न करता या ठिकाणी तुमच्यासाठी सेवा केली, म्हणून मी आमदारकीची संधी मागत आहोत. एका भाजपच्या नगरसेवकानं काय म्हणलं चंद्रपूर मधल्या, ते म्हटलं माफ करते माफ करते. बघा, मी कुठल्या आमदार खासदार मंत्री संत्र्याचं पोरग नाही की तुमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून येतो. त्या भाजपच्या नगरसेवकानं काय म्हटलं, सचिन भोयरनं जरा चादर पाहून पाय पसरवायला पाहिजे. पहा,
म्हणजे माझं माप काढलं. माझं माप म्हणजे तुमच्यासारख्या सर्वसामान्यांचं माप काढलं समजायचं. तर सचिन भोयरना चादर पाहून पाय पसरायला पाहिजे ना. अरे सचिन भोयरना कधीचीच चादर सोडून टाकले तुमच्यासाठी. चादरीची गरज नाही, ना थंडी लागत ना गरमी लागत. त्यांना हे जे जळण भावना आहे, त्यांना वाटतं का साला आम्ही आमच्या एवढ्या मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत राहत आहोत, पण साला आम्हाला हे कौशल्य कधी आलं नाही. आम्ही लोकांसाठी अशा पद्धतीने काम करू शकलो नाही. त्याने एकच सांगणं आहे त्या भाजपच्या नगरसेवकाले, अरे वडाच्या झाडाखाली फक्त वडाचं झाड होते, बाकी झाडं होत नाही. म्हणून म्हणतो सचिन भोयर कोणत्या आमदार खासदार मंत्र्यांच्या मागे फिरून बनलेला नाही ना. माझा बाप बिझनेसमॅन होता, माझे वडील रोड ऍक्सिडेंट मध्ये गेले, पण वडिलांची इच्छा होती पोरग चांगलं काम करते. तो पोरांसाठी त्यांनी ते माझी फोर्ड फिगो गाडी 7 लाखाची गाडी घेऊन दिली होती. पोरग फिरलं पाहिजे म्हणून. मी 10 वर्ष नगरसेवक राहतो, मी सभापती राहतो. मी चंद्रपूर जिल्ह्यासह अन्य कंपन्यांमध्ये मी त्या ठिकाणी युनियन चालवतो. मी भारताच्या ट्रेड युनियनचा मी सेक्रेटरी आहे. पण त्या फोर्ड फिगोवरून कधी फॉर्च्युनरवर जाऊ शकलो नाही. मला गाड्याचा मोह नाही, मला सोन्याचा मोह नाही, मला कुठल्याच पैसे कमवायचा बक्काट पैसा जमवायचा याचा त्याचा मोह नाही. मला तुमच्यासारख्या लोकांचा मोह आहे, तुमच्यासारख्या लोकांची कमाई करायचा मोह आहे. त्याच्यासाठीच मी राजकारणात. ते 3 केळं खाल्ले होते, त्याच्यात एक हे तिकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आणलं पहिलं. इथंही बसलो तो स्वागत समारंभ एवढा चालला, ते 3 केळं नाही का पडून गेले कधीचे. तर इथं बसलेल्या जशा तुम्हाला जशा भुका लागल्या असेल ना, त्याची भूक लागूनच आहे. पण या भूकापेक्षा तुमच्या समस्या मोठ्या आहेत. या विधानसभेमध्ये तुमचं लक्ष नाही आहे, तुमचे लोकप्रतिनिधी कसं वागते. काही महिन्यापूर्वी हे निवडणुकीचे वारे वाद चालू होते. काही महिन्यापूर्वी इथं मोठ्या प्रमाणात पालक वर्ग आहे, माझ्या आया बहिणी या ठिकाणी आहे. ते काही महिन्यापूर्वी कोरपण्यामध्ये एका 11 वर्षाच्या मुलींवर म्हणजे अल्पवयीन मुलींवर त्यांचं यौन शोषण झालं, त्यांच्यावर बलात्कार झाला. त्याच्यानंतर ते प्रकरण उघडकीस आलं. माहीत पडलं की तो कुठल्या तरी पक्षाचा पदाधिकारी होता. कोणता पक्ष सांगत नाही अशा कृत्य करा म्हणून, पण ते घाणेरडं कृत्य